नमस्कार मित्रांनो, राज्यातील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांच्या इयत्ता 10वी व 12वीतील पाल्यांना एक रकमी 20,000 व 25,000 रुपये दिले जाणार आहे. मित्रांनो, ही योजना कशा प्रकारची आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या पात्रता अटी व आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर कोणी नवीन आला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करून ठेवा. मित्रांनो, नुकतेच 13 जुलै 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी 4 नवीन योजना राबविण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि या योजनेपैकीच एक असलेली योजना म्हणजे कामगारांच्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी एक रकमी देण्यात येणारी शैक्षणिक अर्थसहाय्य योजना. यामध्ये ज्या बांधकाम कामगारांची सक्रिय जीवित नोंदणी आहे अशा कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना, त्यामध्ये मुलगा असेल किंवा मुलगी, 9वी पास झाल्यानंतर पुढील 10वीच्या शिक्षणाकरिता एक रकमी 20,000 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे त्या पाल्याचं आधार कार्ड, इयत्ता 9वी शाळेचे ओळखपत्र, इयत्ता 9वी पास झाल्याची गुणपत्रिका हे कागदपत्रे लागणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी पात्रता पहा. जीवित सक्रिय बांधकाम कामगारांची पहिली 2 पाल्ये, पती आणि पत्नी दोघेही नोंदणीकृत बांधकाम कामगार असल्यास त्यांच्या पाल्यांना नियमानुसार लाभ देण्यात येणार. या पाल्यांनी यापूर्वीची E01 या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असल्यास असे पाल्ये या शैक्षणिक सहाय्यासाठी पात्र राहणार नाही. पात्र पाल्यांनी उत्तीर्ण गुणपत्रिकेच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या योजनेमध्ये दुसरी महत्त्वाची योजना ॲड करण्यात आलेली आहे, ती म्हणजे पाल्य 11वी पास झाल्यानंतर इयत्ता 12वीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी 25,000 रुपये आर्थिक सहाय्य एक रकमी देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील सारखीच आहेत, जसे की विद्यार्थ्याचं आधार कार्ड, इयत्ता 11वीमधील शाळेचे ओळखपत्र, इयत्ता 11वी पास झाल्याची गुणपत्रिका. यासाठीच्या पात्रतेमध्ये ज्याच्यामध्ये नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना ही योजना लागू राहील. पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असल्यास येथे सुद्धा नियमानुसार पहिल्या 2 पाल्यांनाच योजना ही लागू राहणार. बांधकाम कामगारांच्या पाल्यासाठी ज्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात, ज्याच्यामध्ये E01, त्याचप्रमाणे E02 आणि E03 यापैकी जर या अगोदर लाभ घेतला असल्यास असे पाल्य देखील या 25,000 रुपयाच्या शैक्षणिक आर्थिक सहाय्यासाठी पात्र असणार नाही. येथे देखील पास झाल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या पाल्यांनी या अगोदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा जीवित सक्रिय बांधकाम कामगारांची पाल्ये इयत्ता 9वी पास झाल्यानंतर 20,000 रुपये व 11वी पास झाल्यानंतर 25,000 रुपये अशी एक रकमी शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र असणार आहेत. आपण जर यासाठी पात्र असाल तर यासाठी अर्ज करणे सुरू झालेले आहे. धन्यवाद.